शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, कांदा निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवण्यात यावी, अशा विविध विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा करून ठराव संमत करण्यात आला। आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा कार्यकारिणीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात जे शेतकरी कर्जबाजारी झाली त्या कर्जबाजारीपणा शासनाच्या जाचाला कंटाळून शासनाचे जे जाचक निकष शेतीमालावरील निर्यातबंदीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला। या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमुक्त अभियान या नाशिक जिल्हा कार्यकारिणीमध्ये कर्जमुक्त आंदोलनाची घोषणा केली आणि आज या नाशिक जिल्ह्यातील 1,00,000 शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून माननीय राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांना आम्ही देणार आहोत। या कर्जमुक्तीच्या आंदोलनाचे मोठा एक मेळावा नाशिक जिल्ह्यात होणार आहे, याचं नेतृत्व माननीय खासदार राजू शेट्टी साहेब करणार आहे। या कर्जमुक्ती आंदोलनाचं आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रत्येक गावागावामध्ये कर्जमुक्ती आंदोलनाचे फॉर्म भरावे असे आवाहन नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे।